अजितदादाच्या विमान अपघातामागील खरं कारण समोर आले। बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मिळालेल्या माहितीनुसार ज्यावेळी विमान बारामतीत पोहोचलं, सकाळची वेळ होती आणि दाट धुकं होतं। लहान विमानतळाच्या धावपट्टीवर ILS सिस्टम उपलब्ध नव्हतं। यामुळे दाट धुकं असताना विमान उतरवताना पायलटला मॅन्युअल पद्धतीने विमान उतरावं लागतं। पायलटला धावपट्टीच दिसत नव्हती, तरी पायलटनी पहिल्यांदा विमान उतरवण्याचा प्रयत्न केला आणि पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यामुळे हे विमान पुन्हा आकाशात एक मोठी भरारी घेऊन धावपट्टीचा अंदाज घेऊन पुन्हा लँडिंग करायला आलं। पुन्हा लँडिंग करताना विमान यशस्वी उतरेल असा अंदाज होता, मात्र तसं झालं नाही। एक्सपर्टच्या माहितीनुसार हे विमान थेट धावपट्टीवर जाण्याऐवजी मार्ग सोडून बाजूला गेला। पायलटने विमान धावपट्टीवर आणण्याचा भरपूर प्रयत्न केला, पण त्या पायलटला अपयश आलं। पुढच्या 4 ते 5 सेकंदात विमानाचा अपघात झाला। मित्र, दरम्यान तपास सुरू आहे। आता याच्या पुढे काय खुलासे होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। काय वाटतं मित्र तुम्हाला अजितदादांबद्दल? कमेंट मध्ये नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद।